आणि ज्यांनी या पदयात्रेची संकल्पना त्या ठिकाणी उभी केली आणि ज्यांनी संकल्पना मांडली ते आदरणीय सुगोजी मुंडे सर यांना विनंती करतो त्यांनी ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. जवळपास 80 गावामध्ये अहोरात्र त्यांनी त्या ठिकाणी या पदयात्रामध्ये खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला जागरूक करण्यासाठी प्रयत्न केले. ते आदरणीय सुगोजी मुंडे सर, जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय सुगोजी मुंडे सर यांचं स्वागत करायचं आहे. मुंडे सर स्टेज जरा इकडे घ्या, ते डायस आहे ते डायस इथं ठेवा, मरा ठेवा सेंटरला या कोपऱ्यावरती घेतलं तर चालतंय. इकडे अलीकडच्या कोपऱ्यावर महाराजांकडे घ्या, इकडे घ्या ओके या सर. या वडगावचं ग्रामदैवत, आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान, इथलचा मारुती, पालख्या डोंगराचा खंडोबा आणि तुमचा आमचा सर्वांचा अभिमान स्वाभिमान लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मरण करतो. वडगाव गाव, या गावामध्ये या पदयात्रेचा समारोप का? गेवराई तालुक्याला माहीत आहे, बीड जिल्ह्याला माहीत आहे वडगाव ढोक हे गाव काय आहे. हे गाव हे वाघांचं गाव आहे. वडगाव ढोक इथं येतानी गाडीची काच खाली करायला पण वाघाचं गाडीच लागतं. वडगाव ढोक रोग ठोक वडगाव ढोक. इथून पुढे आपली भूमिका, हा तालुका काय करणार, हा तालुक्याचा पुढचा निर्णय काय व्हायचा हे वडगाव ढोक ठरवणार. आपण जे वडीगोद्रीचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला महाराष्ट्रभर नाही देशभर प्रसिद्धी देण्यासाठी सर्वात जास्त योगदान ह्या वडगाव ढोकच्या वाघांचं आहे. वाघमारे आबा सर, वाघमारे आबा, ह्या लेकरांनी ह्या गावच्या लोकांनी जे उपकार आपल्या ओबीसीवर केले, जर त्यांच्या उपकाराची जाणीव आपण ठेवत नसलो तर ओबीसी इतका कृतज्ञ कोणी नाही. ही मराठवाड्याची स्वाभिमानी भूमी आहे. ही कोणाला मोठं करू शकते तर कोणाला आपटू पण शकते. ही गोष्ट मला इथं सांगायची आहे. आता राहिला प्रश्न त्या पदयात्रेचा. पदयात्रा कशामुळं? आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये 27% मध्ये होणारी घुसखोरी तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? हो, गोपीनाथ मुंडेचं गाव इतक्यात नाही. हो, ही घुसखोरी तुम्हाला मान्य आहे का? एक घोषणा देतो, आवाज एक घोषणा देतो, आवाज गोपीनाथराव पर्यंत गेला पाहिजे. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा, गोपीनाथराव मुंडे साहेबांचा, गोपीनाथराव मुंडे साहेबांचा. मित्रांनो, ही पदयात्रा का? आपल्या 5 मागण्या आहेत. आपण लपून छपून करायला मोकळे नाहीत. 5 मागण्या आहेत. जात न्याय जनगणना करा, आमच्या आरक्षणात घुसखोरी नाही, आमच्या लेकरबाळाची स्कॉलरशिप द्या, मंडल आयोगाची अंमलबजावणी करा आणि जे 57 लाख बोगस प्रमाणपत्र काढले ते रद्द झाले पाहिजे. शासनाने हे आश्वासन वडीगोद्रीचं उपोषण सोडताना दिलं होतं, पण त्याची पूर्तता आतापर्यंत झालेली नाही. जर शासन त्या आश्वासनाची पूर्तता करणार नसेल तर आम्ही आरक्षण बचाव जी आमची कमिटी आहे पदयात्रेची, आम्ही इथे उपोषणाला बसू. शासनाने विचार करावा. शासनाने आम्हाला रस्त्यावरच्या संघर्षाला मजबूर करून, ही आमची विनंती आहे. आपल्या मागण्या आहेत. आपल्या मागण्याला ह्या पदयात्रेचे सहभागी झाले माझे सर्व सहकारी आहेत
आणि आज या पदयात्रेच्या समारोप महाबैठकीला उपस्थित झालेले आबा आहेत, डॉक्टर नारायणराव मुंडे आहेत, खटके साहेब आहेत, आमचे नेते आहेत, बोराडे साहेब, चव्हाण सर आहेत, आमची धाकटी बहीण शीतलताई आहे, भटोळे मामा आहेत, आमचे सर्व सहकारी. आणि मागच्या 4 दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे टाकणारे माझे वडगावचे बांधव आहेत. एकदा ह्या वडगावच्या स्वाभिमानी लोकांसाठी टाळ्या वाजवा, या लोकांसाठी टाळ्या वाजवा. कारण ज्यावेळेस समारोप कुठे करायचा हा प्रश्न मी वडिलांना विचारला तर माझ्या वडिलांनी एकच शब्द सांगितला, माझ्या मामाचं गाव वडगाव. का? माझ्या मामाचं गाव, माझा जन्म या वडगावमध्ये. त्यामुळे या पदयात्रेचा समारोप, आणि आम्हाला हे माहिती आहे, आम्ही फिरून आल्यावर आमच्या शिकारीला 1000 लांडगे असणार आहेत, पण आम्हाला वाचविणारी वाघाची गुफा म्हणजे वडगाव. एक गोष्ट आहे. त्यामुळं माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, मला वास्तविक बोलायचंय नव्हतं, जास्त बोलायचंय नव्हतं, पण बोलायला पण मजबूर व्हावं लागेल. हो, जे बोलायचं ते तर बोलूतच, सोडूत काय. आपली लढाई खुली, लपून छपून नाही. मान्य आहे ना तुम्हाला? येथून पुढं आपल्याला काय करायचं, सोक्ष मोक्ष, लपून नाही, गुपचूप नाही, आणि कानात बोलणाऱ्याची आपली अवलाद नाही. कानात बोलून इकडं बोलून तिकडं फोन, आणि फोन करणारा हा कोणताच मुंडे असत नाही. का? आपली लढाई रस्त्यावर. सर, रस्त्यावर प्रस्थापितांना जर इतकी गुरमी असेल तर आम्ही पण रस्त्याचे राजे, आम्ही पण रस्त्याचे राजे. आणि इथून पुढं काय निर्णय घ्यायचा ती ही सामान्य जनता ठरवेल. कोणी बंगल्यावाले नाही, बंगल्यावाल्याचा विषय नाही. ते मोठे, त्यांचं मोठे पण त्यांना लागला. अरे आमच्या झोपडीतल्या 27% आरक्षणावर वाईट नजर ठेवता, हे मान्य आहे तुम्हाला? बिलकुल नाही. आणि जर हा संघर्ष शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे मिटवला नाही तर आम्ही रस्त्यावर लढाई सुरू करू. आबा, तुमचा आम्हाला पाठिंबा असेल असं आम्ही गृहीत धरतो. तुम्ही आमच्या पाठीमागे उभं राहाल अशी अपेक्षा करतो. आणि माझा पदयात्रेचा जो विचार ज्यांनी तळ हातावर घेतला असे आमचे मार्गदर्शक चव्हाण सर असतील, माझे सहकारी वाघमोडे महाराज असतील, शेंडगे महाराज असतील, राम रोकडे पहिल्या दिवशी पदयात्रेत चढला आणि फिट येऊन आजारी पडला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता म्हणला की मला का. हा माणूस छोट्या ओबीसीचा, परीट समाजाचा. प्रत्येक छोट्या ओबीसीला पण योगदान द्यावं लागेल. आमचे शेंडगे महाराज 15 दिवस हा माणूस घरी गेलेला आहे. शेंडगे महाराज सामान्य माणूस आपल्या शिंदेवाडीचा आहे. 15 दिवस हा माणूस, आणि त्याहूनही सगळ्यात जास्त उपकार आमच्यावर आहेत. बागपिंपळगाव, बेलगाव, धोंडराई, उमापूर, तळणेवाडी, गुळज, चकलांबा, गायकवाड जळगाव, आणखीन तरटेवाडी, शहाजहानपूर, ताडसोन्ना लोकांचा तर मला स्वाभिमान. आमला इतका उशीर झाला असतानाही गावात डीजे लावून त्यांनी या यात्रेचं स्वागत केलं. ही उत्स्फूर्तता, हा स्वाभिमान आमचं सुलतानपूर असेल, आमचं टाकरवन असेल, आमचं तलवाडा असेल, आमचं बोरगाव थडी असेल, आमची चोपड्याची वाडी असेल, आमचं लुखामसला असेल, आमला वायगाव असेल, आमचं संगम जळगाव असेल. प्रत्येक गाव ह्या पदयात्रेमध्ये इतके मित्र भेटले, इतके सहकारी भेटले, इतक्या जणांनी रात्री अंधारात खांदा दाबला आणि एवढंच सांगितलं, आता मागं हटायचं नाही. अंधारात खांदा दाबून काय सांगितलं, आता मागं हटायचं नाही. खडकी
प्रत्येक गाव हा ते तर आमचे सहकारी मार्गदर्शक आहेत. बजरंगराव सानप मोठा माणूस पण पदयात्रेत सामान्य कार्यकर्त्यासारखं काम केलं. या सर्वांचा मी सर्व वडगाव मिरकाळा विशेषतः मिरकाळ आज ज्यावेळेस मी मिरकाळावाल्यांना म्हणलं की मला गावात नाही येता यायचं 5 किलोमीटर पडन गाव सगळं फाट्यावर आलं. या सर्व स्वाभिमानी लोकांचा हा सुघोष मुंडे आयुष्यभर ऋणी राहील. एवढं बोलतो ही पदयात्रा मी आपल्या मारुतीला पालख्या खंडोबाला आणि ह्या स्वाभिमानी वडगाव ठोकच्या माझ्या मित्र सहकारी माय मावल्या वरिष्ठ लोक यांना अर्पण करतो. आणि एकदाच घोषणा दे गोपीनाथरावची गोपीनाथ मुंडेंचा गोपीनाथ मुंडेंचा गोपीनाथ मुंडेंचा. धन्यवाद. जय हिंद जय ओबीसी.